नमस्कार. स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या माझ्या स्वयंपाक घरामध्ये कोणतीही पाककृती होणार नाही तर एक छोटासा ब्लॉग करणार आहे. तो ब्लॉग सगळ्यांनी म्हणजे थोडा छोटासा नाही पण मोठा होत जाईल, पण तो कृपया सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा आणि एक छोटीशी कमेंट आणि लाईक आणि शेअर करावं ही नम्र विनंती आहे. आणि हा ब्लॉग माझा पहिलाच आहे आणि तो पहिलाच प्रयत्न आहे, तर सगळ्यांना नम्र विनंती हा शेवटपर्यंत बघावा. ब्लॉग करण्याचं कारण महिला दिनाचं आहे. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम होता, तर त्या शाळेमध्ये महिला दिनाचा जो कार्यक्रम झाला तर शाळेमध्ये प्रमुख पाहुणे जे आले होते त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान त्यांचं जे ज्ञान म्हणजे माहिती दिली, खूप छान दिली. तिच्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला जे प्रोत्साहन दिलं ते खूप छान दिलेलं आहे. तर विशेष म्हणजे काय तर जो महिला दिनासाठी जे इव्हेंट होते ते सुद्धा खूप छान होते. समूह गीत होती, काही मैदानी खेळ होते, तर काही फनी गेम्स सुद्धा होते. तर त्या प्रत्येक खेळासाठी ज्या महिला होत्या आलेल्या तर त्या महिला अतिशय कार्यक्रमाची जी सुरुवात होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 9 वाजता होणार होते. तर प्रत्येक महिला आपापल्या घरातली कामं करून 9 वाजता शाळेमध्ये टच झाल्या होत्या. तर सगळ्यांकडे मी बघत होते, अतिशय कुतूहलानं बघत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा एक आनंद, निरागस असा आनंद होता, कुतूहल होतं आणि आतून एक बालपण त्यांच्या मनामध्ये जागं झालं होतं. आता कधी म्हणजे त्यांना एक स्वातंत्र्यता एक दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांनी आपलं जे घरातलं जे ओझं होतं ते घरातच ठेवून आल्या होत्या असं ते त्यांच्या मनावरती दिसत होतं. आणि प्रत्येकीच्या मनामध्ये प्रत्येकीच्या ग्रुपमध्ये एक चर्चा चालू होती. आज मी माझ्या घरामध्ये सगळी कामं करून आलेले आहे, डबे देऊन आले, मी माझ्या नवऱ्याला डबा देऊन आलेले आहे, मुलांना शाळेचा डबा देऊन आलेले आहे, घरातली सगळी कामं करून आलेले आहे, सगळं नाश्ता वगैरे सगळं झालं, अशी त्यांची जी चर्चा होती ती सगळी चालू होती. तर इतकं म्हणजे काय आहे, स्वयंपाक घरातली सगळी कामं त्या करून, घरातली सगळी कामं करून त्या आल्या होत्या. त्यांच्या मनामध्ये एक खरंच एक असं वाटत होतं की खरंच किती हे मनापासून त्यांना खरंच हे झालं, मला आनंद झाला त्यांना बघून की मला शब्दच म्हणजे हे होत नव्हते, येतच नव्हते. आणि सांगायचं म्हणजे काय की प्रत्येकीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की आम्ही ही काम करून आलेले आहे, परत हे नाही ते असं प्रत्येकीच्या एक ग्रुपमध्ये एक आणि एक अशी चर्चा चालू होती. आणि त्या चर्चेमध्ये ना मी सगळ्यांकडे अशी बघत होते. मी सुद्धा माझ्या घरातली कामं करूनच गेली होती हेही सांगते. प्रत्येक असं चालू होतं. तर त्या सगळ्यांकडे बघून ना मला एक छोटी कविता सुचली आणि तो कवितेचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तर मी तुम्हाला ती कविता ऐकून दाखवते. तुम्हाला ती कविता कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही. तर मी तुम्हाला ती दाखवते कविता ऐकून. तर बघा. देतो तिला शुभेच्छा हॅपी वुमन्स डेच्या, ठेवतो स्टेटस 8 मार्चचा. देतो तिला शुभेच्छा हॅपी वुमन्स डेच्या, ठेवतो स्टेटस 8 मार्चचा. कधी करतो का हो आदर तिच्या विचारांचा, कधी करतो का हो आदर तिच्या विचारांचा. खरं तर आहे का स्वातंत्र्य तिला, खरं तर आहे का स्वातंत्र्य तिला. कधी हे करू नको, कधी ते करू नको, कधी हे करू नको, कधी ते करू नको. स्वतःचेच विचार मांडण्यासाठी तिला स्वतःलाच विचारावं लागतं. कधी स्वतःचेच विचार मांडण्यासाठी तिला स्वतःलाच विचारावं लागतं. या धावत्या युगात सुद्धा चूल आणि मूल सुटलं काही नाही तिला. या धावत्या युगात सुद्धा चूल आणि मूल सुटलं काही नाही तिला. तरी सुद्धा तिने मायेचे पंख पसरवलेत सगळीकडे. तरी सुद्धा तिने मायेचे पंख पसरवलेत सगळीकडे. घर संसार चालवून हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी घडवला शिवबा तिने. घर संसार चालवून हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी घडवला शिवबा तिने. फळ्यावरती अक्षरे गिरवून ज्ञानाचे धडे समाजाला दिले तिने. फळ्यावरती अक्षरे गिरवून ज्ञानाचे धडे दिले समाजाला तिने. रणांगणी लढण्यासाठी शस्त्र घेऊन उभी राहिली झाशीची राणी तू.
रणांगणी लढण्यासाठी शस्त्र घेऊन उभी राहिली. झाशीची राणी तू, हे स्त्री, तुझ्या या शक्तीपुढे दैवही झाले नतमस्तक सारे. हे स्त्री, तुझ्या या शक्तीपुढे दैवही झाले नतमस्तक सारे. काय सांगू हे शब्दात सारे, काय सांगू हे शब्दात सारे. निशब्दही झाले शब्द सारे, निशब्दही झाले शब्द सारे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून सांगा. परत भेटूया आपल्या या चॅनलवरती. धन्यवाद.